नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, तो म्हणजे राशन कार्ड संदर्भातील. 22 जून 2026 रोजी एक जी-आर काढण्यात आलेला आहे आणि तुमच्या जवळ असलेलं राशन कार्ड ते आता बंद होणार आहे. आणि ते राशन कार्ड बंद झाल्यानंतर नेमकं तुम्हाला कोणतं राशन कार्ड दिलं जाणार आहे, त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितली जाणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जी-आर जो आहे तो सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. 22 जून 2026 रोजीचा हा जी-आर आहे. ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर जे काही QR कोड स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचं काम जर पाहिलं तर 2025 मध्येच बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. परंतु त्या बैठकीमध्ये स्मार्ट शिधापत्रिका वितरण करण्याचा प्रस्ताव जो होता तो करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगानं आता त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण AAY म्हणजे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब जे काय असतील PHH व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आता स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजित जर पाहिलं तर 48 कोटी एवढी खर्चात शासन मान्यता सुद्धा फेब्रुवारीमध्ये देण्यात आलेली आहे आणि आणि त्याच अनुषंगानं आता राज्यामधील जे काही संपूर्ण AAY असतील PHH आणि APL शेतकरी असतील असे एकूण 1,70,00,000 शिधापत्रिका धारकांना हे स्मार्ट कार्ड दिलं जाणार आहे आणि या कार्डसाठी एकूण जर प्रति कार्डासाठी जी रक्कम दर प्राप्त केलेला आहे तो ₹30.47 इतका दर आहे. हा मान्य करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा हा जी-आर आहे. लवकरात लवकर हे जी काही याची अंमलबजावणी होऊन ते देण्यासाठी लवकरच जुने कार्ड आता बंद होऊन हे एक नवीन स्मार्ट कार्ड दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे काही पाहिलेलं आहे जी-आर हे का काढण्यात आलेलं आहे, तर तुमचं जे काही कार्डचं राशन कार्ड धारक असतं, ते पावसामध्ये भिजणं किंवा फाटणं अशा कारणानं अनेक जणांकडे राशन कार्ड असून सुद्धा ते या गोष्टीमुळे खराब झाल्यामुळे त्यांना काही लाभापासून वंचित राहावं लागतं. राशन कार्ड टायमावरती भेटत नाही. जरी पाहिजे असेल त्यांना तर तहसीलमधून जे काही अतिरिक्त पैसे किंवा एखाद्या एजंटला पैसे देऊन 1000-1000, 2-2 हजार रुपये देऊन अर्जंटमध्ये कागद काढून घ्यावे लागतात, राशन कार्ड काढून घ्यावे लागतात. हे असं कुठेतरी टाळता यावं आणि जे काही स्मार्ट राशन कार्ड आहेत, हे सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळावेत म्हणून असे एकूण जे काही लाभार्थ्यांना हे राशन कार्ड जे काही आहे, तर स्मार्ट राशन कार्ड आता वाटप केले जाणार आहेत. अशा पद्धतीचं हे छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.